राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू. अहिल्यानगर दिनांक 19 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. 14 मार्च 2024 रोजी शासनाने NHM कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तब्बल 17 महिन्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या: नियमित सेवेत समावेशाची तत्काळ अंमलबजावणी, मानधन वाढ व लॉयल्टी बोनस, EPF व विमा सुविधा, बदली धोरण राबविणे, प्रलंबित मुद्द्यावर निर्णय. जुलै महिन्यात आरोग्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्यानेच या आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या सर्व मागण्यांची आज अहिल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालयावरून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे. शासनाने याची दखल घ्यावी तसेच राज्यातील सर्व NHM कार्यालये व आरोग्य संस्था आजपासून कामकाज ठप्प ठेवून कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन सर्व प्रकारचे अहवाल, सभा व कार्यवाही बहिष्कृत केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या 18 मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे. आई हे सगळे भक्त तू इकडे लय मोठे आशाले आले ताई. आई तू आलेली आहे आता, सगळं कारण तुझ्या पुढे सांगितलंय, पण त्यांना काही लिंबू बिंबू द्यावं लागेल काय आम्हाला? त्यांना कोंबडं द्यावं लागेल काय? अरे देवा, आई जर त्यांना कोंबडं दिलं तर ते सगळं मान्य करतात का? काही एखादा मोठं बोकड बिकट द्यावं लागेल. हा का? बोकड द्यावं लागणार. बरं भरोसा नाही शासनाचा. ह्या बोकड पाकिटात द्यावं लागेल. शासनाचा विरोध होणार. आई फुलं व्हायचे फुलं. आपण इथं धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. नेमक्या काय मागण्या आहेत आणि प्रमुख मागण्या कुठल्या आहेत आणि किती दिवस तुम्ही हे आंदोलन करणार आहेत? काय आंदोलन स्वरूप असणार आहे? आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन सुरू आहे. दिनांक 19 तारखेपासून 19 ऑगस्ट 2025 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान शाखा एकत्रीकरण समिती शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फत बेमुदत संप आपला सुरू आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 20 मागण्या आहेत. त्यामध्ये जी काही महत्त्वाची मागणी आहे याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आहेत ज्यांचं सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना शासनात समायोजन करावे याबाबत शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकानुसार जे कर्मचारी जे आहेत ज्यांच्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावर 70% सरळ सेवेने आणि 30% जागा ज्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्यांच्या सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत, तर अशा लोकांच्या सेवा समाजांबाबत DR काढला होता. परंतु दीड वर्ष होत आले, अद्याप याच्याबाबत कारवाई झालेली नाही आहे. महाराष्ट्र शासनामध्ये NHM काम करताना 71 केडर आहेत. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आहेत, EMO आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, स्टाफ नर्स आहेत, ANM आहेत, त्यानंतर TBचे कर्मचारी आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर काही नॉन टेक्निकल कर्मचारी आहेत, तालुका स्तरावर काही अकाउंटंट असतील, लेखापाल असतील, BCM असतील आणि ANM असतील. इतर सगळे 71 केडर आहेत. त्यापैकी फक्त महाराष्ट्र शासनाने 2 केडरचं समायोजन केलं आहे. याच्यामध्ये एक सपोर्ट स्टाफ आहे, दुसरा ड्रायव्हर आहे. तर इतर कर्मचाऱ्यांच्या अजून समायोजनाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. याबाबत या आंदोलनामार्फत की या सेवा समायोजन करण्यासाठी शासनाने काहीतरी कालमर्यादा ठरवून देणे अपेक्षित आहे. त्यानंतर काय त्या कालमर्यादेमध्ये कोणत्या म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्ही कोणती प्रोसेस करणार आहे हे ठरवून दिलं पाहिजे. यासाठी हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचपर्यंत जोपर्यंत समायोजनची प्रोसेस चालू आहे
जोपर्यंत समायोजनची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत जी काय राष्ट्रीय ऑर्गनायझेशन सर्व कर्मचारी आहेत यांना कमीत कमी 40% मानधन वाढ झाली पाहिजे. यासाठी एक हा महत्त्वाची दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर काही कर्मचारी आता नवीन लागले 3 वर्ष 5 वर्ष झाले त्यांना पण आपल्याला लॉयल्टी बोनस सुरू झाला पाहिजे. त्याचबरोबर EPF आहे, ग्रॅज्युटी आहे, यासारखे स्कीम आपल्या सुरू झाल्या पाहिजेत. यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कोविडसारखी महामारी आपल्या जगामध्ये येऊन गेली. मग याच्यामध्ये जीवाची पर्वा न करता सर्व आरोग्य कर्मचारी यांनी आपलं बलिदान देऊन काही कर्मचारी एक्सपायर झाले हे काम केलेलं आहे. यासाठी आरोग्य विमा कुठल्याही कर्मचाऱ्याला लागू नये की यामार्फत आमची एक विनंती आहे शासनाला की आरोग्य विमा लागू करावा. त्याचबरोबर काही कर्मचारी अपघाती निधन झालेले आहेत. तर अपघाती निधन आंदोलनामध्ये महाराष्ट्राबरोबर 36,000 कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कालच्या माहितीनुसार जवळजवळ 28,000 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200-1250 कर्मचारी आहेत आणि कालच्या आंदोलनाचं जर आकडेवारी बघितलं तर 900 लोक आपल्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आणि या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे बेमुदत आंदोलन असंच चालू राहील. आजच्यापेक्षा उग्र किंवा तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल अशी शासनाला मी विनंती करतो. त्याबरोबर शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती करतो. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील. धन्यवाद. जे आंदोलन ज्यांचं उपोषण करते ते ग्रास रूटवर आरोग्य सेवा देणारे सर्व कर्मचारी त्यांच्या अनेक वर्षापासून ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबत अनेक दिवसापासून त्यांचा लढा चालू आहे. कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाला मदत करण्याचं काम या सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ती कुठंतरी आपल्या सर्वांसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या बाबतीत मी आता मंत्री महोदयांशी पण फोनवर बोललो आणि सेक्रेटरीशीसुद्धा आता मी फोनद्वारे संपर्क करणार आहे. शेवटी या लोकांना यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे ही एकदम प्रामाणिक मागणी आहे आमची सर्वांची. राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्यस्तरीय असो किंवा केंद्रस्तरीय असो या दोन्हीकडं पण मी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि पत्रव्यवहार करून जर काही गोष्टी होत नसेल तर लवकरात लवकर संबंधित मंत्री महोदयांशी सुद्धा आता मी फोनद्वारे संपर्क केलेला आहे. व प्रत्यक्षरित्या संपर्क करून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न. आज राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कर्मचारी 2005-2007 पासून कार्यरत आहेत. तसं बघितलं त्यांची 16-17 वर्षे सर्व्हिस या शासनामध्ये झालेली आहे. परंतु तरीही शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आणि ती जाग येऊन देण्याचं काम शासनाला होण्यासाठी हा जागरण गोंधळ आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर घातलेला आहे की या झोपलेल्या शासनाला जाग यायला पाहिजे. आणि हे जे 34,000 कर्मचारी आज पूर्ण राज्यामध्ये काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. 15-20 हजारामध्ये आज कुणाचा संसार चालतो ह्या शासनाने आम्हाला सांगावं. हे कर्मचारी 15-20 हजारामध्ये वेल एज्युकेटेड कर्मचारी आहेत. सर्वजण 15-20 हजारामध्ये काम करत आहेत. SNCU, NICU, डायलिसिस यासारख्या अतिदक्षता म्हणजे जिथे खूप रुग्णांच्या जीवाशी खेळ असतो अशा विभागामध्ये काम करणारे आमचे हे कर्मचारी आज 24/7 सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी शासन काय आज भूमिका घेत आहे? कुठलीही भूमिका घेत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. आणि शासनाने जर हे आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्रतेने करणार आहोत. आज सब सेंटर म्हणजे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तर, जिल्हा स्तर, सिव्हिल हॉस्पिटल, राज्य स्तर, सर्कल हे सर्व ऑफिस या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि जर शासनाला ही जर नाही जाणीव झाली तर हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू हे आम्ही शासनाला आज सांगत आहोत. आज ग्रामीण स्तरावरती ज्या लसीकरणाच्या सेवा दिल्या जातात किंवा इतर सेवा दिल्या जातात तर त्या सेवा आज हे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व ANM स्टाफ या आंदोलनात सहभागी झालेला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या सेवा ज्या ANC ला सेवा दिल्या जातात म्हणजे गरोदर मातेला ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा आज सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत. कारण की हे कर्मचारी 19 तारखेपासून आंदोलनात आहेत. आणि त्या आंदोलनाचं स्वरूप असं झालेलं आहे की या सर्व खालच्या ज्या सेवा दिल्या जातात शासनाकडनं त्या सर्व सेवा देण्यासाठी आज कर्मचारी खाली नाहीये. त्यामुळे त्या सर्व सेवा बंद झालेल्या आहेत. कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत.
महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी व अधिकारी यांना 10 वर्ष पूर्ण झालेल्या सेवावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्यासाठीची शासन निर्णय काढलेला होता. हायकोर्ट आदेश तसा होता. हायकोर्ट आदेशाच्या द्वारेच त्यांनी 14 मार्च 2023 रोजी शासन निर्णय काढलेला होता. परंतु आता 1.5 वर्ष पूर्ण होऊनही शासनाने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही आहे. सेवा ज्येष्ठता याद्या लागलेल्या असूनही शासनाने केवळ 71 संवर्गापैकी केवळ 2 संवर्गालाच सेवा समायोजन करण्याचे आदेश दिलेले आहेत. उर्वरित 69 संवर्गाचे जे सेवा समायोजन होणं आत्तापर्यंत गरजेचं होतं ते झालेलं नाही आणि त्यामुळेच या कंत्राटी कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचारी जे काही आहेत हे त्यांच्या न्याय हक्कांसाठी राज्यभर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करून आणि संपावर जाऊन आपला लढा लढत आहेत. 19 ऑगस्ट 2025 पासून ते आजपर्यंत गेले 5 दिवसांपासून हे कर्मचारी कामावर उपस्थित न राहता ते जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये, महानगरपालिकेच्या आवारामध्ये आणि आज त्यांनी कलेक्टर ऑफिसच्या इथे येऊन संप केलेला आहे. परंतु आजपर्यंत त्यांची शासनाने कुठेही दखल घेतलेली नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे. राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे. खरं पाहायला गेलं तर हा GR जो आहे हा GR याच तत्कालीन सरकारने काढलेला आहे आणि याच सरकारने हा GR काढलेला असल्यामुळे त्या GRची अंमलबजावणी करणं हे त्यांचं काम होतं. परंतु त्यांनी फक्त GR काढून ठेवला, कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आणि त्या GRचं इम्प्लिमेंटेशन न केल्यामुळे हे कर्मचारी आज संतापलेले आहेत आणि शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत. त्यामुळे माझी शासनाला एक विनंती आहे की खरोखर शासनाने या कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घ्यायला हवी. कारण हे आरोग्य क्षेत्रातील 24 हवर्स क्षेत्रातील काम करणारे कर्मचारी आहेत. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आणि आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत जे काही योगदान आरोग्य सेवेमध्ये दिलेलं आहे त्या योगदानाची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचं लवकरात लवकर सेवा समायोजन सरकारने करावं हीच मला इथे सरकारला विनंती आहे. सरकार इतर कामे करताना अनेक गोष्टींमध्ये आपण TV चॅनेलवरती पाहतो की सरकार वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त आहे. त्यांच्याच मध्ये जे काही कुरघोडे चालू आहे ते आपण TV चॅनेलमध्ये पाहत आहोत. त्याबद्दल इथे काही बोलायचं नाही आहे. परंतु जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वतःच ते कृतीमध्ये आणून अंमलबजावणी करावी एवढीच मला इथे शासनाला विनंती करायची आहे. धन्यवाद.